द सर्च फॉर प्लॅनेट एक्स नावाचा हा गेम आहे. तर थीम त्याची अशी आहे की एक नाईन्थ प्लॅनेट सोलार सिस्टममध्ये आहे असं सायंटिस्ट म्हणजे त्यांना बेसिकली अशी एक थिअरी एस्टॅब्लिश झाली आहे आणि ती प्रूव्ह करायची आहे. तर त्याच्यासाठी सगळे प्लेयर्स जे आहेत ते एसेन्शियली म्हणजे सायंटिस्ट आहेत जे आपापल्या लॅबोरेटरीमध्ये काम करत आहेत आणि ते प्लॅनेट एक्स म्हणजे जे नाईन्थ प्लॅनेट आहे ते आयडेंटिफाय करण्याचा म्हणजे जे पहिलं आयडेंटिफाय करेल त्याच्यासाठीचा गेम आहे. म्हणजे तर इथे हा आपला बोर्ड आहे. तर त्याच्यामध्ये हा जो राऊंड एरिया आहे ती सोलार सिस्टम आहे. त्याच्या मधोमध इकडे सन लोकेटेड आहे आणि ही जी आहे ती अर्थ आहे. ती अर्थ म्हणजे त्या सनच्या अराउंड रोटेट करते. तर हे एक काइंड ऑफ असं रोटेटिंग म्हणजे हा छोटा बोर्ड आहे मधला सनच्या अराउंड आणि ही अर्थ इथं आहे ती रोटेट होती. तर आता सगळ्या लॅब्स ज्या आहेत त्या अर्थवरच लोकेटेड आहेत. इकडनंच म्हणजे सगळे सायंटिस्ट ऑब्झर्व करतात वेगवेगळे भाग सोलार सिस्टममध्ये. त्यामुळे काही म्हणजे ॲट अ गिवन पॉईंट इन टाईम अर्थ सनच्या रिलेटिव्ह कुठल्या पोझिशनला आहे त्याच्यावर डिपेंडिंगच त्यांना काही स्कायचा भाग ऑब्झर्व करता येतो. जसं आता फॉर एक्झाम्पल इथे अर्थ आणि इथे सन आहे. तर हा जो भाग आहे स्कायमधला सोलार सिस्टमचा तो ऑब्झर्वेबल आहे आत्ता या पॉईंटला. तर जसं आपल्याला इथे दिसतं इथे हे कट आहे त्या बोर्ड्समध्ये. तर जे नंबर्स इथे विजिबल आहेत तेवढे भाग आपल्याला त्या पर्टिक्युलर पॉईंटला एक्सप्लोअर करता येतात. तर ओव्हर द कोर्स ऑफ द गेम हा बोर्ड रोटेट होत जातो. म्हणजे अर्थ जसं सनच्या अराउंड फिरत जाईल तसं आणि जे ऑब्झर्वेबल्स काय आहे ते पण त्याबरोबर बदलत जातं. जसं आता या केसमध्ये आत्ता 4 to 9 हे ऑब्झर्वेबल आहे काय. गेमच्या सुरुवातीला 1 to 6 होतं. जसं आपण इकडे आता म्हणजे जर बोर्डवर बघितलं तर अख्खा गेम बोर्ड जो आहे तो 12 सेक्टर्समध्ये डिवायडेड आहे. स्टार्टिंग फ्रॉम 1 2 3 4 आणि अप टू 12. तर हे काइंड ऑफ टाईम रिप्रेझेंट करतं. म्हणजे जसं म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या एक्सपेरिमेंट्स कंडक्ट करायला काही वेळ लागतो. तर जसं जसं आपण ॲक्शन्स घेत जाऊ तसा टाईम प्रोग्रेस होत जातो आणि अर्थही त्याबरोबर सनच्या अराउंड रोटेट होत जाते. या बोर्डमध्ये ॲक्च्युली 2 व्हेरियंट्स आहेत. आत्ता आपण म्हणजे नॉर्मल व्हेरियंट सिलेक्ट केला आहे. याच्या मागच्या साईडला एक एक्सपर्ट व्हेरियंट पण आहे ज्याच्यामध्ये बोर्ड 18 सेक्टर्समध्ये डिवायडेड आहे. इथे 12 सेक्टर्स आहेत. तिथं मी सांगितलं बेसिकली हे जे सोलार सिस्टम आहे ती 12 सेक्टर्समध्ये डिवायडेड आहे 1 to 12 आणि प्रत्येक सेक्टरमध्ये कुठला तरी एक ऑब्जेक्ट आहे आयदर. म्हणजे जसे आता प्लॅनेट सन हे जसं स्टार हे जसे ऑब्जेक्ट्स आहेत तसे इतर म्हणजे स्पेसमधले ऑब्जेक्ट्स आपण एक्सप्लोर करतो. तर त्याच्यामध्ये म्हणजे 5-6 टाईप्सचे ऑब्जेक्ट्स आहेत या गेममध्ये जे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये असू शकतात. तर टिपिकली एका सेक्टरमध्ये कुठला तरी एकच ऑब्जेक्ट असतो किंवा तो सेक्टर एम्प्टी असतो किंवा त्याच्यामध्ये जे आपण प्लॅनेट एक्स जे सर्च करतोय ते आहे त्याच्यामध्ये. तर गेमचा पर्पज तोच आहे की या प्रत्येक सेक्टरमध्ये काय काय ऑब्जेक्ट्स आहेत ते होईल तेवढे मॅक्झिमम आयडेंटिफाय करायचे आणि इव्हेंच्युअली प्लॅनेट एक्स कुठल्या सेक्टरमध्ये ते आयडेंटिफाय करायचे. तर बेस्ड ऑन आपण किती ऑब्जेक्ट्स कुठल्या सेक्टर्समध्ये आहेत हे करेक्टली आयडेंटिफाय करतोय त्याच्यावर आपल्याला इव्हेंच्युअली ॲट द एंड ऑफ द गेम पॉईंट्स मिळतात. तर अप टू 4 प्लेयर्स ना हा गेम खेळता येतो. तर आता करंटली 3 प्लेयर्ससाठी हा इथे सेटअप केला आहे. तर 3 प्लेयर्सचे पॉन्स रँडम ऑर्डरमध्ये इकडे ठेवलेले आहेत सेक्टर 1मध्ये. म्हणजे या सेक्टरच्या बाहेरची जी ही रिंग आहे ती म्हणजे काइंड ऑफ म्हणजे पॉन्स जसं आपण ॲक्शन्स घेतो तसा काही त्या पर्टिक्युलर ॲक्शनला टाईम लागतो आणि त्याप्रमाणे हे जे प्लेयरचे पॉन्स आहेत ते पुढे मूव्ह होत जातात. तर हे आउटर रिंगवर रिप्रेझेंट होतं. हे मधले जे ट्रॅक्स आहेत ते थिअरी ट्रॅक्स आहेत. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या सेक्टरमध्ये कुठला ऑब्जेक्ट आहे तो आयडेंटिफाय करतो तेव्हा आपल्याला ती ॲज अ थिअरी म्हणून पब्लिश करता येते आणि इव्हेंच्युअली ती थिअरी व्हॅलिडेट होते. तर त्याच्यासाठी हे मधले ट्रॅक्स आहेत. हे जे आहेत ते परत म्हणजे जे विजिबल सेक्टर्स आत्ता कुठल्या आहेत स्कायमध्ये मी जसं म्हटलं होतं तसं ते रिप्रेझेंट करतात. म्हणजे हा बाहेरचा जो सेक्टरचा नंबर आहे तोच इथे आहात. इन ॲडिशन टू दॅट इथे 4 सिम्बॉल्स आहेत 4 कॉर्नरला बोर्डच्या. सो प्लेयर्स ज्या डिरेक्शनमध्ये बोर्डला रिलेटिव्ह बसलेत त्याप्रमाणे त्यांना म्हणजे त्यांचा जो प्लेयर कार्ड आहे ते वेगळं मिळतं त्यांना आणि ते याच्या बेसिसवर मिळतं. म्हणजे त्यांच्या प्लेयर बोर्डवरचा सिम्बॉल आणि हा सिम्बॉल मॅच झाला पाहिजे. मग फायनली हे जे रोटेटिंग बोर्ड आहे तो कधी कधी हे काही असे सिम्बॉल्स आहेत बोर्डवर ते क्रॉस करतो. फॉर एक्झाम्पल हे थिअरी फेज इनिशिएट करायचा हा सिम्बॉल आहे. तर ते आपण पुढे बघूया गेममध्ये रूल्स बघताना काय. तसंच इथे कॉन्फरन्स फेजचा पण सिम्बॉल आहे.
आता पर प्लेअरचा सेटअप आहे. आपण आत्ता मेन बोर्ड बघितला, आता पर प्लेअरचा सेटअप आहे. जसं मी म्हटलं त्या 4 सिम्बॉलपैकी डिपेंडिंग ऑन प्लेअर कुठल्या डिरेक्शनला बोर्डच्या म्हणजे बसलाय त्याप्रमाणे त्या सिम्बॉलला मॅच होणारा प्लेअर बोर्ड जो आहे तो त्याला मिळतो. इन ॲडिशन टू दॅट एक पेन्सिल, एक स्क्रीन म्हणजे ज्यांनी प्लेअरचा बोर्ड किंवा रॅदर ही जी कार्ड आहे प्लेअरचं आणि त्याचे टोकन्स हे हिडन राहतात. हे प्रत्येक प्लेअरला मिळतात. त्याच्या इन ॲडिशन टू दॅट 2 टार्गेट टोकन्स मिळतात. सो टार्गेट ॲक्शन्स आपल्याला ओव्हर द कोर्स ऑफ द गेम घेता येतात. त्या 2दाच घेता येतात. तर त्या प्रत्येक ॲक्शनसाठी एक टोकन आहे आणि इथे काही थिअरी टोकन्स आहेत. तर जसे आपण वेगवेगळे ऑब्जेक्ट्स बघितले स्पेसमध्ये, म्हणजे त्या प्रत्येक ऑब्जेक्ट कुठल्या सेक्टरमध्ये आहे हे आयडेंटिफाय केल्यानंतर ही थिअरी आपल्याला पब्लिश करता येते. तर आता कुठले कुठले ऑब्जेक्ट्स ॲक्च्युली आहेत स्पेसमध्ये म्हणजे असू शकतात ते बघू. तर आता ह्या करंट व्हेरियंट जो गेम आहे, गेममधला आहे जो बेसिक व्हेरियंट आपण खेळतोय त्याच्यामध्ये 12 सेक्टर्समध्ये 2 कॉमेट्स आहेत, 4 ॲस्टेरॉइड्स आहेत, एक ड्वार्फ प्लॅनेट आहे, 2 गॅस क्लाउड्स, एक ॲक्च्युअली प्लॅनेट एक्स आहे आणि 2 ट्रूली एम्प्टी सेक्टर्स आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये बेसिकली काहीच कुठलाच ऑब्जेक्ट नाही आहे त्या सेक्टर्समध्ये. असे 2 सेक्टर्स आहेत. तर हे एसेन्शियली असे 12 सेक्टर्समध्ये ह्या कुठल्या तरी ह्या वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्स असू शकतात. आता प्रत्येक ऑब्जेक्टसाठी काही रूल्स आहेत जसे इथे दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आता कॉमेंट्स जे आहेत ते काही पर्टिक्युलर सेक्टर्समध्येच असू शकतात. आता इथे हा जो सेक्शन जर बघितला बोर्डचा तर हे परत म्हणजे जो मेन बोर्ड आहे त्याचं रिप्रेझेंटेशन असल्यासारखं इथे ही सोलार सिस्टम आहे आणि ती 12 सेक्टर्समध्ये डिवायडेड आहे. आता हा कॉमेटचा सिम्बॉल जर आपण बघितला तर काही काही सेक्टर्समध्येच फक्त इथे दिलेला आहे. जसं 11, 2, 3, 5 आणि 7. तर याच फक्त सेक्टर्समध्ये कॉमेट्स असू शकतात. राहिलेल्या सेक्टर्समध्ये कॉमेट्स असू शकत नाहीत. तसंच ॲस्टेरॉइड्स जे आहेत त्याच्यासाठी ॲडजस्टंट टू ॲटलिस्ट 1 ॲस्टेरॉइड म्हणजे आता 4 ॲस्टेरॉइड्स आहेत टोटल आणि ते कायम म्हणजे कुठलाही ॲस्टेरॉइड दुसऱ्या ॲटलिस्ट एका ॲस्टेरॉइडच्या ॲडजस्टंट सेक्टरमध्ये असतो. सो या केसमध्ये सिन्स 4च ॲस्टेरॉइड्स आहेत, अदर्स आयदर 4ही ॲस्टेरॉइड एकत्र असतात किंवा 2-2च्या पेअरमध्ये असतात कुठेतरी. असं प्रत्येक ऑब्जेक्टसाठी काहीतरी रूल आहे आणि हे जे रूल्स आहेत ते स्टॅटिक आहेत म्हणजे हे प्रत्येक गेमला कॉमनच असणार आहेत. तर ते रूल म्हणजे बिगिनिंगला आपल्याला काही म्हणजे गोष्टी एलिमिनेट करण्यासाठी युजफुल असतात. तर जसं जसं आपण म्हणजे एखादी गोष्ट इकडनं असर्ट किंवा एलिमिनेट करत जातो तसं आता फॉर एक्झाम्पल लेट्स से मी कुठल्याही गेममध्ये ॲट एनी पॉईंट असं आयडेंटिफाय केलं की सेक्टर 6मध्ये ॲस्टेरॉइड असू शकत नाही तर मी हे जस्ट क्रॉस आउट करू शकतो इकडनं. किंवा आता या सेक्टरमध्ये काय आहे हे मला कळलं, लेट्स से की सेक्टर 6मध्ये मला कळलं की हा गॅस क्लाउड आहे तर मी ह्याच्यावर सर्कल करून बाकीच्या गोष्टी आहेत त्या क्रॉस आउट करू शकतो ह्याच्यामध्ये. तर हे म्हणजे ओव्हर द कोर्स ऑफ द गेम काय काय आपण इन्फॉर्मेशन गेन करतो त्याचा ट्रॅक ठेवण्यासाठी आणि बेटर व्हिज्युअलाइज करण्यासाठी इथे दिलेलं आहे. ह्या पार्टमध्ये जर गेमचं आपण बघितलं ज्या ॲक्शन्स घेतो त्याचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी इथे एक जागा आहे. म्हणजे कुठल्या आपण ॲक्शन्स घेतल्या त्याचा रिझल्ट काय आला हे आपल्याला इथे रेकॉर्ड ठेवता येतं त्याचं. इन ॲडिशन टू दॅट रिसर्च आणि कॉन्फरन्स ॲक्शन्समधनं काय काय इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे आणि ते इन्फॉर्मेशन ॲक्च्युली घेतल्यानंतर ते काय इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालं आहे ते त्या नोट्स इथं रेकॉर्ड करता येतात. आणि इतर काही नोट्स ठेवायचे असतील आपल्याला कस्टम तर त्या इथे मेन्शन करता येतात. आता बोर्ड मार्क हा करण्याचे काही स्टँडर्ड म्हणजे त्यांनी म्हणजे पद्धती एक्सप्लेन केल्यात त्या आपण कवर करूच. पण इन ॲडिशन टू दॅट म्हणजे आपल्याला काही कस्टम जर मार्किंग्स करायचे असतील इन्फॉर्मेशन रेकॉर्ड करण्यासाठी तर इथे करता येतात. इतर प्लेअरच्या ज्या ॲक्शन्स आहेत त्याही आपल्याला इथं रेकॉर्ड करता येतात. म्हणजे अप टू 3 अदर प्लेयर्स प्रत्येक ॲक्शन काय काय घेत आहेत हे आपल्याला इथे रेकॉर्ड करता येतं. पण त्या ॲक्शन्सचा रिझल्ट काय हे फक्त त्या प्लेअरला माहिती असतं. आणि फायनल स्कोअर मेन्शन करायला इथे खालचा हा एक रो दिलेला आहे. तर ॲज पार्ट ऑफ गेम सेटअप मेन बोर्ड, प्लेअर बोर्ड्स आणि इन ॲडिशन टू दॅट आपल्याला हे सर्च फॉर प्लॅनेट एक्सचं ॲपसुद्धा इन्स्टॉल करावं लागतं. तर आता हे प्रत्येक प्लेअरला बेसिकली म्हणजे प्रत्येक ॲक्शन घेताना हे ॲप यूज करायला लागतं. कारण दर गेममध्ये कुठल्या सेक्टरमध्ये कुठला ऑब्जेक्ट आहे हे रँडमली डिटरमाइन होतं आणि ते त्या ॲप थ्रू होतं. आणि बेसिकली आपण कधीही म्हणजे सर्वे करू, टार्गेट करू किंवा कुठलीही प्रकारची ॲक्शन घेऊ तेव्हा द ॲप टेल्सच की ती ॲक्शन बरोबर आहे का नाही किंवा त्या ॲक्शनमधनं काय रिझल्ट डिटरमाइन झाला आहे. जर प्रत्येक प्लेअरला स्वतःचं डिव्हाइस घेऊनही गेम प्ले करता येतो
किंवा एकच डिव्हाइस सगळ्या प्लेयर्समध्ये शेअर करता येतं, म्हणजे दोन्ही ऑप्शन्स ती अवेलेबल आहेत. तर आता इथे आधी स्टार्ट न्यू गेम ऑप्शन सिलेक्ट करू आपण. मग त्याच्यामध्ये डिपेंडिंग ऑन बोर्ड आपण कुठला स्टँडर्ड मोड घेतला आहे का एक्सपर्ट मोड घेतला आहे. तर आता इथे आपण 12 सेक्टर्सवाला स्टँडर्ड मोडच आत्ता घेतलेला आहे. सो ते ऑप्शन मी इथे सिलेक्ट करतो आहे आणि मी स्टार्ट गेम म्हणेन. ठीक आहे. जसं आपण गेम स्टार्ट करतो तसं इमिजिएटली आपल्याला एक कोड मिळतो. आता जर प्रत्येक प्लेयर एक स्वतःचं युनिक डिव्हाइस यूज करत असेल, आपापलं डिव्हाइस यूज करत असेल, तर त्याच्यामध्ये हा कोड एंटर केला जर प्रत्येक प्लेयरनी, तर सेम गेमचा सेटअप प्रत्येक प्लेयरच्या डिव्हाइसवर म्हणजे त्याला यूज करता येतो. मग आपण कंटिन्यू करूया. हां, तर आता म्हणजे प्रत्येक प्लेयरला आता आपली जशी साईड आहे, म्हणजे डिपेंडिंग ऑन कुठल्या साईडला बसलो आहे आपण बोर्डच्या, त्याप्रमाणे तो स्वतःचं सिम्बॉल सिलेक्ट करायला लागेल. तर या केसमध्ये आता सिन्स मी समर सोलिस्टस घेतला आहे, आता ह्याच्यामध्ये परत ह्याच्यातही वेगवेगळ्या डिफिकल्टी लेवल्स आहेत. म्हणजे आपण काय सिलेक्ट करतो आहे त्याच्या बेसिसवर बिगिनिंग ऑफ द गेमला किती हिंट्स मिळतील ते डिटरमाइन होतं. तर युजली फर्स्ट गेमसाठी आपण बिगिनर घेऊया, म्हणजे आपल्याला 8 हिंट्स मिळतील. ठीक आहे. तर आपण ती डिफिकल्टी लेवल सिलेक्ट केल्यावर इनिशियली काहीतरी एक स्टार्टिंग इन्फॉर्मेशन आपल्याला मिळेल. फॉर एक्झाम्पल इथे 8 वेगवेगळ्या हिंट्स मिळालेल्या आहेत. 8 कुठल्या तरी वेगवेगळ्या सेक्टर्ससाठी त्या सेक्टरमध्ये काय नाही आहे हे इन्फॉर्मेशन आपल्याला बेसिकली मिळालं आहे. सो फॉर एक्झाम्पल सेक्टर 1 इज नॉट अ गॅस क्लाउड, सेक्टर 2 इज नॉट अ गॅस क्लाउड अँड सो ऑन. अशा 8 हिंट्स आपल्याला मिळाल्या आहेत. आता टू बिगिन विथ आपण ह्या हिंट्स आपल्या बोर्डवर मार्क करून घेऊ शकतो. हां, सो आत्ता आपण हे जे स्टार्टिंग इन्फॉर्मेशन म्हणजे इकडे बघितलं होतं ते सगळं मी आता ह्या इंडिव्हिज्युअल प्लेअर बोर्डवर मार्क करून घेतलेलं आहे. सो फॉर एक्झाम्पल सेक्टर 1 इज नॉट अ गॅस क्लाउड, सेक्टर 2 इज नॉट अ गॅस क्लाउड, सेक्टर 3 इज नॉट अन ॲस्टेरॉइड, सेक्टर 5 इज नॉट अ dwarf planet, 7 इज नॉट अ dwarf planet, 9 इज नॉट अ dwarf planet, 10 इज नॉट अ गॅस क्लाउड आणि 12 इज नॉट अन ॲस्टेरॉइड. तर आता युजली आपण एखादी गोष्ट नाही आहे हे इन्फॉर्मेशन मिळाल्यावर त्याच्यावर जस्ट क्रॉस करू शकतो. पण सिन्स हे स्टार्टिंग इन्फॉर्मेशन आहे तर मी ते वेगळं इंडिकेटेड राहावं बोर्डवर म्हणून मी त्याला एक बॉक्स करून त्याच्यामधनं क्रॉस आउट केलं. आता हे इन्फॉर्मेशन प्रत्येक सगळ्या प्लेयर्सनी मार्क करून घेतल्यानंतर आपल्याला गेम स्टार्ट करता येतो. आता इथे रिसर्च आणि कॉन्फरन्सेसमध्ये आपल्याला काय इन्फॉर्मेशन मिळणार आहे ते इथे गेम या ॲपनी दाखवलेलं आहे. सो फॉर एक्झाम्पल 6 पॉसिबल रिसर्च एरियाज आहेत. ए आहे ती ॲस्टेरॉइड्स अँड कॉमेट्स, बी इज ॲस्टेरॉइड अँड ड्वार्फ प्लॅनेट्स अँड सो ऑन. आणि कॉन्फरन्समध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन मिळणार आहे प्लॅनेट एक्स आणि गॅस क्लाउड्सबद्दल. तर आता परत हे इन्फॉर्मेशन आपल्याला प्लेअर बोर्डवर रेकॉर्ड करून घेता येईल. हां, आता हे जे इन्फॉर्मेशन आपल्याला ॲपमधनं मिळालं होतं रिसर्च आणि कॉन्फरन्सबद्दल ते मी इथे नोट डाऊन करून घेतलं आहे. सो ए कॉन्फरन्समधनं आपल्याला ए रिसर्चमधनं आपल्याला ॲस्ट्रॉइड्स अँड कॉमेट्स, बीमधनं ॲस्ट्रॉइड्स अँड ड्वार्फ प्लॅनेट्स. तर आता इथे हे शॉर्टकट्स वापरलेत मी. हे शॉर्टकट्स आपल्याला इथे प्रत्येक ऑब्जेक्टसाठी काय ॲब्रिव्हिएशन यूज करता येतं इथे दिलं आहे. तर हे काइंड ऑफ ॲज अ हिंट घेऊन आपल्याला हे जस्ट मार्क करून ठेवता येतील. सो जेव्हा जेव्हा आपण रिसर्च ॲक्शन किंवा कॉन्फरन्स ॲक्शन घेऊ तेव्हा आपल्याला कुठल्या ऑब्जेक्ट्सबद्दल इन्फॉर्मेशन मिळणार आहे हे जनरल आपल्याला इकडे ही माहिती आपण रेकॉर्ड करून घेतली आहे. हां, आता हे इन्फॉर्मेशन रेकॉर्ड केल्यावर परत मी कंटिन्यू म्हणेन. हां, आता हे केल्यानंतर बेसिकली आपल्याला सगळ्या अवेलेबल ॲक्शन्स, पीयर रिव्ह्यू, कॉन्फरन्स आणि एंड गेम अँड रिव्हील ऑब्जेक्ट्स ही ऑप्शन्स मिळतात. तर आता ॲक्शन्स आणि ॲक्च्युअल गेमची राऊंड कशी होती हे बघूया आपण. तर आता गेमच्या प्रत्येक राऊंडमध्ये सो ह्याच्यामध्ये जसं आपण इथे बघितलं की ही पॉन्स इकडे टाईम ट्रॅकवर ठेवलेली आहेत आणि या गेममध्ये फिक्स टर्न ऑर्डर नाही आहे. म्हणजे कुठलाही एखादा प्लेअरचा टर्न हा या गोष्टीवरून डिटरमाइन होतो की टाईम ट्रॅकवर सगळ्यात मागे आत्ता कोण आहे. तर टू बिगिन विथ आपण रँडमली हे 3 प्लेयर्सचे पॉन्स ट्रॅक नंबर सेक्टर 1वर ठेवलेले आहेत. तर टाईम ट्रॅकवर आत्ता इकडे पर्पल प्लेअर सगळ्यात मागे आहे. सो ही वूड बी द फर्स्ट प्लेअर. आता जसं आपण ॲक्शन्स घेत जाऊ तसे प्रत्येक ॲक्शनला काही टाईम इन्कर होत जातो. सो लेट्स से पर्पल प्लेअरनी एक ॲक्शन घेतली ज्याच्यामध्ये त्याला 4 टाईम स्पेंड करायला लागला. तर त्याचा पॉन जो आहे तो 4 स्पेसेसनी पुढे मूव्ह होईल. तर आता नेक्स्ट प्लेअर जो आहे तो ऑब्व्हियसली सगळ्यात टाईम ट्रॅकवर मागे जो आहे तो ब्लू प्लेअर खेळेल. आता लेट्स से त्याला समजा 2 टाईम लागणारी त्यांनी कुठली तरी ॲक्शन घेतली आणि रेडनी परत 4 टाईम लागणारी ॲक्शन घेतली.
तर आता एखाद्या सेक्टरमध्ये जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा ऑलरेडी कुठला प्लेअर तिथे असेल, तर नवीन येणाऱ्या प्लेअरचा पॉन त्याच्या पुढे येतो. म्हणजे बेसिकली नेक्स्ट टाइम जेव्हा ॲक्शन घ्यायची वेळ येईल तेव्हा जो पहिला ऑलरेडी असणारा प्लेअर आहे त्याला पहिला चान्स मिळेल. आता या केसमध्ये टिपिकल गेम एखादा असता तर त्याच्यामध्ये पर्पल, ब्लू आणि रेड नंतर परत पर्पलचा टर्न आला असता. पण सिन्स टाईम ट्रॅकवर ब्लू जास्त मागे आहे, कारण त्यांनी घेतलेल्या ॲक्शनला कमी वेळ लागला, तर नेक्स्ट टर्न परत ब्लू प्लेअरकडे असेल. नाव डिपेंडिंग ऑन हाऊ मच टाईम ही टेक्स, लेट्स से त्यांनी फक्त एक टाईम लागणारी ॲक्शन घेतली तर परत नेक्स्ट टर्नमध्ये परत ब्लू प्लेअर खेळेल. आता तर अशी एसेन्शियली ती टर्न ऑर्डर प्रोग्रेस होत जाते. हा जो टाईम ट्रॅक आहे, म्हणजे जसे आता प्लेयर्स पुढे ॲडव्हान्स होत जातात तसा हा पर्टिक्युलर अर्थचं जे रोटेशन आहे आणि हे टाईम ट्रॅकवर हा जो अर्थचा म्हणजे राऊंड आहे तोही पुढे मूव्ह होत जातो. तर ॲट एनी गिवन पॉईंट इन टाईम, म्हणजे एका टर्नच्या एंडला सगळ्यात मागचा जो प्लेअर आहे त्या पर्टिक्युलर सेक्टरला हा ॲरो पॉईंट असला पाहिजे, एवढा आपल्याला ही डिस्क जी आहे ती रोटेट करायची असते ॲट द एंड ऑफ एव्हरी गिवन टर्न. आणि सो प्रत्येक टर्नला आता बेसिकली आपण काय करतो, तर या पर्टिक्युलर टर्नला कुठला प्लेअर खेळणार ते डिटर्माइन करतो. तो प्लेअर काहीतरी ॲक्शन घेतो, त्या ॲक्शन रिलेटेड तो ॲपमध्ये आणि त्याच्या प्लेअर बोर्डवर काहीतरी म्हणजे बेसिकली त्या ॲक्शनमधनं मिळणारं इन्फॉर्मेशन तो मार्क करून घेतो. आणि ती ॲक्शन एकदा पूर्ण झाली की त्या ॲक्शनला लागणारा जेवढा टाईम आहे तेवढ्या टाईमनी तो प्लेअरचा पॉन पुढे हलतो. आणि सगळ्यात शेवटी जर हा जो मार्कर आहे तो आत्ता सगळ्यात मागे असणाऱ्या प्लेअरच्या जर मागे असेल तर आपण तो मार्कर तेवढ्या पोझिशन्सनी पुढे हलवतो. आता मार्कर पुढे हलवताना जर रिसर्च किंवा कॉन्फरन्सच्या एखाद्या आयकॉनवरनं तो ॲरो पास होणार असेल तर त्या फेजेससुद्धा आपल्याला इमिजिएटली रिझॉल्व्ह करायला लागतात. आता एका पर्टिक्युलर टर्नमध्ये काय काय ॲक्शन्स घेता येतात. लेट्स से आता आपण डिटर्माइन केलं की कुठला प्लेअर ॲक्शन घेणार आहे, तर त्या पर्टिक्युलर प्लेअरला 4 पॉसिबल ॲक्शन्स आहेत अवेलेबल. प्रत्येक प्लेअरला या 4पैकी एक ॲक्शन घेता येते, आयदर सर्वे, टार्गेट, रिसर्च किंवा लोकेट प्लॅनेट एक्स. सर्वेमध्ये आता सगळ्यात आधी आपण बघूया काय करता येतं. तर इथं दिल्याप्रमाणे सर्वे ॲक्शनला 3 किंवा 4 टाईम इन्कर होतो. तर आता सर्वे ॲक्शन जी आहे ती करंटली विजिबल स्कायमधल्या सेक्टर्ससाठीच घेता येते. म्हणजे आता ह्या पर्टिक्युलर पॉईंटला फॉर एक्झाम्पल सेक्टर नंबर 4 to 9 हे विजिबल स्कायमध्ये आहेत. तर ह्या सेक्टर्सपैकी काही सेक्टर्स आपल्याला सर्वे करता येतात. तर सर्वेमध्ये एसेन्शियली काय होतं, आपण एक रेंज ऑफ सेक्टर्स सिलेक्ट करतो आणि त्या पर्टिक्युलर सेक्टर्समध्ये कुठला तरी एक पर्टिक्युलर ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. तर आपल्याला म्हणजे सर्वे ॲक्शन घेतल्यानंतर ॲप आपल्याला हे इन्फॉर्मेशन देतं की त्या सिलेक्टेड नंबर ऑफ सेक्टर्समध्ये सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट्स किती वेळेला ऑकर होत आहे. सो फॉर एक्झाम्पल आत्ता 4 to 9 हे सेक्टर्स विजिबल आहेत. तर डिपेंडिंग ऑन आता किती सेक्टर्स आपण सर्वे करतोय त्या बेसिसवर टाईम इथे इन्कर होतो. जर 1, 2 किंवा 3 सेक्टर्स आपण सर्वे केले तर 4 टाईम इन्कर होतो. 4, 5 किंवा 6 सेक्टर्स सर्वे केले तर 3 टाईम इन्कर होतो. आता कुठली पर्टिक्युलर ऑब्जेक्टसाठी आपल्याला सर्वे करायचं आहे ते सिलेक्ट करायचं. लेट्स से मी कॉमेट सिलेक्ट केले आणि आत्ता विजिबल स्काय जे आहे ते आपण इथे बघितलं की 4 to 9 हे सेक्टर्स आत्ता विजिबल आहेत. तर सिलेक्ट करताना इथे लेट्स से मी केलं 4 to 7 किंवा आपण 5 to 7 करूया. सो कॉमेट्सच्या केसमध्ये आपण सिन्स बघितलं की कॉमेट्स काही पर्टिक्युलर सेक्टर्समध्येच असू शकतात. जसं गेमच्या सुरुवातीला आपण बघितलं तर ते स्टार्टिंग आणि एंड सेक्टर जे आहे कॉमेट्स सर्वे करताना ते त्या पर्टिक्युलर सेक्टर्समधलंच कुठलं तरी असावं लागतं. सो म्हणून मला इकडे बेसिकली 1, 4, 6 वगैरे हे सेक्टर्स दिसत नाही आहेत. ओके, तर हे इन्फॉर्मेशन आता मला मिळालं. देर इज 1 कॉमेट इन सेक्टर्स 5 to 7. म्हणजे 5, 6 किंवा 7 या सेक्टर्समध्ये एक कॉमेट आहे, पण सेक्टर 6मध्ये कॉमेट असूच शकत नाही. सो आपल्याला ह्याच्यातनं हे कळलं की 5 किंवा 7 या 2 सेक्टर्सपैकी कुठल्या तरी एका सेक्टरमध्ये ॲटलिस्ट एक कॉमेट आहे. आता ह्या ॲक्शनला आपल्याला 4 टाईम इन्कर करावा लागला कारण 3 सेक्टर्स आपण सर्वे केले होते. हां, तसं आत्ता मिळालेलं इन्फॉर्मेशन मी इथे रेकॉर्ड करून घेतलं की या ॲक्शनमध्ये मी सर्वे केलं होतं सेक्टर्स 5 to 7 फॉर कॉमेट्स आणि त्यात एक कॉमेट आपल्याला सापडले. हां, आता नेक्स्ट अवेलेबल ॲक्शन आहे ती म्हणजे टार्गेट आहे. आता टार्गेट ॲक्शन ही आपल्याला पूर्ण गेममध्ये 2दाच घेता येते. सो आपण गेमच्या सुरुवातीला बघितलं की प्रत्येक प्लेअरकडे 2 टार्गेट टोकन्स आहेत.
सो दरवेळी टार्गेट ॲक्शन घेतली की त्यातलं एक टोकन स्पेंड करायला लागतं. सो टार्गेट ॲक्शन की कुठल्या तरी एका सेक्टरमध्ये काय आहे हे आपल्याला ते ॲप सांगतं. म्हणजे ही बरीच पॉवरफुल ॲक्शन आहे. पण आता आपण टार्गेट सिलेक्ट करताना आपल्याला त्यांनी कुठला सेक्टर सिलेक्ट करायचा आहे ते विचारलं आहे. तर 1 to 12 कुठलाही सेक्टर आपण ह्याच्यावर सिलेक्ट करू शकतो. सो लेट्स से 6. हां, तर इथे आपल्याला डायरेक्टली कळलं की या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये कुठला ऑब्जेक्ट आहे. देर इज अ गॅस क्लाउड इन सेक्टर 6. परत टार्गेट ॲक्शनला 4 टाईम इन्कर करावा लागतो. आता आपण टार्गेट ॲक्शन घेतल्यामुळे एक टार्गेट टोकन आपल्याला स्पेंड करायला लागेल. तर हे आपण बॉक्समध्ये परत टाकून देऊ. आणि आत्ता जे इन्फॉर्मेशन आपल्याला कळलं होतं की सेक्टर 6मध्ये गॅस क्लाउड आहे ते इथे मी मार्क करून घेतले. सो एखादा ऑब्जेक्ट एखाद्या सेक्टरमध्ये आहे हे नक्की कळल्यानंतर आपण त्याला सर्कल करू शकतो आणि बाकी सगळे जे ऑब्जेक्ट्स आहेत त्या सेक्टरमधले त्यांना क्रॉस आउट करून टाकू शकतो. सिमिलरली ही ॲक्शन इथे पण मी रेकॉर्ड करून घेतली की टार्गेट 6 सेक्टर केलं होतं आणि त्याच्यामध्ये सापडले आपल्याला गॅस क्लाउड. टार्गेट आणि सर्वे ज्या 2 ॲक्शन्स आहेत त्यातला एक मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे एखाद्या सेक्टरमध्ये जर प्लॅनेट एक्स असेल आणि तिथे आपण टार्गेट किंवा सर्च केला आहे कुठल्या तरी पर्टिक्युलर ऑब्जेक्टसाठी किंवा त्या पर्टिक्युलर एखाद्या सेक्टरवर टार्गेट केलं तर प्लॅनेट एक्स आपल्याला कधीच सर्वे किंवा टार्गेट्समधनं सापडत नाही. सो त्या केसमध्ये म्हणजे एखादा जर सेक्टर आपण लेट्स से सेक्टर नंबर 5 टार्गेट केला आणि तिथे प्लॅनेट एक्स असेल तर आपल्याला तो सेक्टर एम्प्टी दिसतो. सिमिलरली सर्वेजमध्येही तेच होतं. एखाद्या सिलेक्टेड रेंज ऑफ सेक्टर्समध्ये जर प्लॅनेट एक्स असेल तर तो सर्वेजमध्ये आपल्याला एम्प्टी दिसतो. सो 2 सेक्टर असे असतात म्हणजे या ॲटलीस्ट स्टँडर्ड मोडमध्ये की जे ट्रूली एम्प्टी असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये काहीच ऑब्जेक्ट नसतं कुठले. आणि एक असं सेक्टर आहे ज्याच्यामध्ये प्लॅनेट एक्स आहे. पण बेसिकली सर्वे आणि टार्गेटसाठी ते प्लॅनेट एक्सवालं सेक्टरसुद्धा कायम एम्प्टी दिसून येतं. म्हणजे सो बट दॅट कॅन बी अ हिंट. म्हणजे एखादं सेक्टर जर एम्प्टी अपियर होत असेल सर्वे किंवा टार्गेटमध्ये तर देर इज ऑलवेज अ पॉसिबिलिटी की तिथे प्लॅनेट एक्स आहे. थर्ड टाईपची ॲक्शन आपल्याकडे अवेलेबल आहे ती म्हणजे रिसर्च ॲक्शन आहे. आता ह्याला फक्त एक टाईम इन्कर होतो. आता ह्याच्यामध्ये 6 फिक्स्ड वेगवेगळ्या गोष्टींवरचे रिसर्चेस म्हणजे रिसर्च ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि या काय आहेत त्या गेमच्या सुरुवातीलाच आपल्याला कळल्या होत्या. त्यातलं कुठल्याही एका प्रकारचा रिसर्च आपण रिसर्च ॲक्शन घेताना सिलेक्ट करू शकतो. तर लेट्स से मला कॉमेट्स आणि गॅस क्लाउडमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. तर ह्या वेळी मी लेट्स से आय सिलेक्ट सी. तर हे मला काहीतरी इथे एक पर्टिक्युलर प्रकारचं इन्फॉर्मेशन मिळेल. ॲटलीस्ट 1 कॉमेट इट्स ॲडजस्टंट टू अ गॅस क्लाउड. तर हे जे मिळालं इन्फॉर्मेशन आहे ते इथे ॲटलीस्ट 1 कॉमेट इज ॲडजस्टंट टू अ गॅस क्लाउड. सो ह्या पर्टिक्युलर सी टाईपचा जो रिसर्च आहे त्याच्यामधनं आता हे इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेलं आहे. सो नेक्स्ट टाईम आपण जेव्हा रिसर्च ॲक्शन घेऊ तेव्हा राहिलेल्या ज्या 5 रिसर्च ॲक्शन्स आहेत त्यातली इतर कुठली तरी आपल्याला सिलेक्ट करता येईल. कारण ही परत सी जर आपण सिलेक्ट केली तर हे सेमच इन्फॉर्मेशन आपल्याला नेक्स्ट टाईमसुद्धा डिस्प्ले होणार आहे. ओके, सो एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की 2 वेळेला रिसर्च ॲक्शन्स आपल्याला 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्न्समध्ये नाही घेता येत. सो एक टर्नमध्ये जर आत्ता आपण रिसर्च ॲक्शन घेतली आहे तर नेक्स्ट टर्नमध्ये आपल्याला राहिलेल्या 3 पैकी कुठली तरी ॲक्शन घ्यावी लागते. 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्न्समध्ये रिसर्च ॲक्शन घेता येत नाही. आता फायनल ॲक्शन आपल्याकडे जी आहे ती म्हणजे लोकेट प्लॅनेट एक्स. आता आपल्याला जेव्हा सफिशियंट इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या या सगळ्या क्लूज आणि हिंट्समधनं मिळेल आणि आपल्याला डेफिनेटली जर कळलं की प्लॅनेट एक्स कुठल्या सेक्टरमध्ये आहे तर आपण ही पर्टिक्युलर ॲक्शन घेता येते. ह्याला 5 टाईम इन्कर करावा लागतो आणि प्लॅनेट एक्स आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला बेसिकली ज्या सेक्टरमध्ये प्लॅनेट एक्स लोकेटेड आहेत ते करेक्टली आयडेंटिफाय करायला लागतं. प्लस त्याच्या दोन्ही ॲडजस्टंट सेक्टर्समध्ये कुठले ऑब्जेक्ट्स आहेत ते पण आयडेंटिफाय करावे लागतात. या 3 पैकी कुठलाही एक इन्फॉर्मेशन जरी चुकीचं असेल तरी आपल्याला म्हणजे सक्सेसफुली आपल्याला प्लॅनेट एक्स लोकेट करता आलेलं नाही असं हे ॲप दाखवतं. आता ही टर्न जर मी घेतली, लोकेट प्लॅनेट एक्स सिलेक्ट केल्यावर इनिशियली तर तो सेक्टर सिलेक्ट करायला आपल्याला सांगतो. तर लेट्स से मी 10 हे सेक्टर सिलेक्ट केलं आणि तर तो आता इमिजिएटली आपल्याला दोन्ही ॲडजस्टंट सेक्टर्समध्ये कुठले ऑब्जेक्ट्स आहेत ते विचारेल. तर हे पण आपल्याला बरोबर सिलेक्ट करावं लागतं. तर लेट्स से मी आता इथे काहीतरी रँडम इन्फॉर्मेशन सिलेक्ट केलं आहे आणि मी लोकेट एक्स केलं.
तर बेसिकली आता हे माझं जे इन्फॉर्मेशन होतं ते चुकीचं होतं. सो मला ॲपनी सांगितलं की यू डिड नॉट लोकेट प्लॅनेट एक्स, आणि त्या 3 आपण जे इन्फॉर्मेशन फिल केलेत त्यातलं काहीतरी ॲटलिस्ट एक तरी चुकीचं आहे. तर आता जर चुकीचं असेल, म्हणजे हा पर्टिक्युलर मी ही ॲक्शन घेतली आणि माझा गेस चुकला, तर पेनल्टी म्हणून हे जे 5 टाईम ट्रॅकवर ॲडव्हान्स जे करायचं आहे ते करावं लागतं, आणि बेसिकली ती टर्न वाया गेल्यासारखी होती, म्हणजे त्यातनं काही आपल्याला इन्फॉर्मेशन मिळत नाही. पण हे जर इन्फॉर्मेशन बरोबर असेल तर ॲप आपल्याला सांगतं की आपल्याला प्लॅनेट एक्स सापडले. आता कुणीही प्लॅनेट एक्स जर बरोबर आयडेंटिफाय केलं तर बेसिकली म्हणजे कुठलीही ॲक्शन घेताना आपण समोरच्या प्लेयर्सना अनाऊन्स करतो की ॲक्शन काय घेतो आणि त्याच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन काय फील करतो आहे. पण फक्त प्लॅनेट एक्स लोकेट करताना आपण ॲक्शन काय घेतो आहे ते इतर प्लेयर्सना आपण डिक्लेअर करतो, पण इन्फॉर्मेशन काय त्याच्यामध्ये फील करतो हे करत नाही. फक्त आपण रिझल्ट सांगतो की जर म्हणजे आपला लोकेट करायचा जो अटेम्प्ट आहे तो सक्सेसफुल आहे का नाही. जर अटेम्प्ट सक्सेसफुल असेल तर गेम एंड इमिजिएटली ट्रिगर होतो. पण अजूनही आपण कुठल्या प्लेयर्सना हे सांगितलेलं नाही आहे की प्लॅनेट एक्स कुठे आपण लोकेट केलं आहे ते. फक्त आपल्याला बरोबर आला आहे एवढंच आपण त्यांना सांगितलं. आता गेम एंड ट्रिगर झाल्या काही एंड गेम स्कोरिंग कंडिशन्स आहेत, त्या इतर प्लेयर्स त्या ॲक्शन्स करून घेतात आणि फायनली गेम एंड होतो. तर ह्या एसेन्शियली 4 पॉसिबल ॲक्शन्स आहेत जे आपल्याला प्रत्येक टर्नला घेता येतात. आता ॲक्शन एकदा आपली घेऊन झाली की नेक्स्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे ती म्हणजे आपला पॉन जो आहे तो ॲडव्हान्स करणं. म्हणजे पर्टिक्युलर ॲक्शनसाठी किती वेळ लागला आहे त्या बेसिसवर, आता लेट्स से मी जर रिसर्च ॲक्शन घेतली असेल तर मला 1 टाईम इन्कर करावा लागला, तर मी पॉन 1 पोझिशननी पुढे मूव्ह करेन. सिमिलरली जर लेट्स से आत्ता आहे अशी पोझिशन आहे बोर्डची आणि रेड प्लेयरनी रिसर्च ॲक्शन घेऊन पॉन त्याचा 1 पोझिशननी पुढे मूव्ह केला. नेक्स्ट टर्नला पर्पल प्लेयरनी लेट्स से कुठली तरी ॲक्शन घेतली आणि त्याचा पॉन 4 पोझिशन्सनी पुढे मूव्ह झाला. तर आता हे करून झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक ॲक्शनच्या एंडला हे बघायचं असतं की करंट जो हा ॲरो पॉइंटर आहे तो सगळ्यात शेवटी जो मागे असणारा प्लेयर आहे त्या सेक्टरला पॉईंट करतोय का नाही. आता ह्या केसमध्ये तो करत नाही आहे, सो आपल्याला हा पुढे ॲडव्हान्स करायचा आहे आणि तो सगळ्यात लास्ट प्लेयर जो आहे त्या सेक्टरला आणून ठेवायचा आहे. अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. आता ह्या केसमध्ये लेट्स से रेड प्लेयर सगळ्यात मागे आहे टाईम ट्रॅकवर आणि त्यांनी एखादी ॲक्शन घेतली ज्यांनी तो 4 टाईम त्याला इन्कर करावा लागला. तर 1 2 3 आणि 4 पोझिशन तो पुढे जाईल. आता जेव्हा आपण हा ॲरो रोटेट करू तेव्हा मध्ये येणाऱ्या सगळ्या फेजेस आपल्याला रिझॉल्व्ह करायला लागतात. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे थिअरी फेज आपण एन्काउंटर केली आहे. तर ह्या पर्टिक्युलर फेजमध्ये प्रत्येक प्लेयर अप टू 1 थिअरी पब्लिश करू शकतो. सो थिअरी फेजमध्ये आता जसं आपण बघितलं प्रत्येक सेक्टरमध्ये इथे 4 थिअरीजचे ट्रॅक्स आहेत. तर आता थिअरी पब्लिश करणं म्हणजे काय, तर एसेन्शियली ड्युरिंग द कोर्स ऑफ द गेम आपल्याला जसं जसं नवीन इन्फॉर्मेशन मिळत जातं तसं एखाद्या सेक्टरमध्ये कुठला ऑब्जेक्ट आहे हे आपल्याला म्हणजे कळत जातं. म्हणजे आउट ऑफ द 12 सेक्टर्स लेट्स से काही सेक्टर्समध्ये कुठले कुठले ऑब्जेक्ट्स आहेत हे आपण डिटरमाइन केलं तर ते इन्फॉर्मेशन आपल्याला पब्लिश करता येतं. तर थिअरी फेजमध्ये प्रत्येक प्लेयरला अप टू 1 थिअरी पब्लिश करायचा चान्स असतो. तर प्रत्येक प्लेयरकडे गेमच्या सुरुवातीला ही थिअरी टोकन्स इकडे मिळालेली आहेत त्याला. तर ह्या थिअरी टोकनच्या बॅक साईडला एक स्टँडर्ड सिम्बॉल आहे आणि त्याच्या फ्रंट साईडला काही म्हणजे स्पेसमधले जे आपण ऑब्जेक्ट्स आयडेंटिफाय करतो आहे त्यांचे सिम्बॉल्स आहेत. तर आपल्याकडे इथे 1 ड्वॉर्फ प्लॅनेट, मग त्याच्यानंतर काही 4 ॲस्टेरॉइड्स, 2 गॅस क्लाउड्स आणि 2 कॉमेट्स अवेलेबल आहेत. तर आता एखाद्या लेट्स सेक्टरमध्ये कुठला ऑब्जेक्ट आहे आपण हे आयडेंटिफाय केलं आहे. फॉर एक्झाम्पल आपण मगाशी आयडेंटिफाय केलं होतं की सेक्टर 6मध्ये गॅस क्लाउड आहे. तर आता हे इन्फॉर्मेशन मला पब्लिश करता येऊ शकतं. तर जेव्हा आपण थिअरी फेज एन्काउंटर करतो तेव्हा प्रत्येक प्लेयरनी 1 किंवा 0 म्हणजे आता मला एखाद्या टर्नला थिअरी पब्लिशच करायची नाही आहे तर मला काही मी घेतलं नाही तरी चालतं, पण अप टू 1 थिअरी मी पब्लिश करू शकतो. तर प्रत्येक प्लेयरनी एसेन्शियली आपल्या हातात काही टोकन्स घ्यायची आपल्या बोर्डच्या मागून आणि सगळ्यांनी ती एकदम रिव्हील करायची.
म्हणजे आता काही प्लेयर्सचे हात रिकामे असू शकतात जर त्यांना थिअरी पब्लिश करायची नसेल तर. ज्यांना थिअरी पब्लिश करायची त्यांच्या हातात हे टोकन असेल. तर आता आपण काय थिअरी पब्लिश करतो हे समोरच्या प्लेअरला कळू द्यायचं नाही. तर हे फेस डाऊन टोकन आपण आपल्या प्लेअर बोर्डमधनं उचलू ज्या सेक्टरमध्ये आपल्याला ठेवायचं तिथे आपण हे फेस डाऊन ठेवू शकतो. तर आता सिन्स मला हे इन्फॉर्मेशन पब्लिश करायचं आहे की सेक्टर नंबर 6मध्ये गॅस क्लाउड आहे, तर मी इतर प्लेयर्सना न दाखवता गॅस क्लाउडचं थिअरी टोकन या पर्टिक्युलर सेक्टरच्या पहिल्या जो आउटरमोस्ट ट्रॅक आहे त्याच्यावर ठेवलेलं आहे. आता हे सगळे प्लेयर्स असे अप टू 1 थिअरी ही जेव्हा आपण थिअरी फेज एन्काउंटर करतो तेव्हा अप टू 1 थिअरी ते पब्लिश करू शकतात. तर आता सगळ्या प्लेयर्सनी हे करून झाल्यानंतर आपण प्रत्येक थिअरी टोकन जे आत्ता ठेवले ती पण आणि जी आधीच्या राऊंड्समध्ये ठेवलेली होती ती पण एक एक घर पुढे ॲडव्हान्स करतो. सो आता हे थिअरी टोकन सेकंड पोझिशनला आहे. इव्हेंच्युअली जेव्हा अशा मल्टिपल थिअरी फेजेस आपण एन्काउंटर करत जाऊ तेव्हा हे टोकन जे आहे ते पियर रिव्ह्यूच्या स्टेजला पोहोचेल. म्हणजे इनरमोस्ट त्याचं जे ट्रॅकवर या पर्टिक्युलर सेक्टरचा जो इनरमोस्ट ट्रॅक आहे त्याच्यावर. तर या पर्टिक्युलर स्टेजला आल्यानंतर त्या थिअरीज व्हॅलिडेट होतील. आता असं होऊ शकतं की एखाद्या सेक्टरसाठी एकाच थिअरी फेजमध्ये मोर दॅन 1 प्लेयर्सनी थिअरी पब्लिश केलं. तर त्या केसमध्ये दोन्ही थिअरीज ज्या आहेत, सो फॉर एक्झाम्पल आत्ता पर्पल प्लेअरची थिअरी त्यांनी ऑलरेडी सेक्टर 6साठी पब्लिश केलेली आहे आणि 2 थिअरी फेजेस नंतर रेड आणि येलो प्लेयरनी सुद्धा सेम सेक्टरसाठी थिअरीज पब्लिश केल्या आणि त्यांनी दोघांनी एकत्र केल्या. तर आता ह्या थिअरीज आपण एकावर एक स्टॅक करतो. सो हे इम्पॉर्टंट का आहे की कुणी कुठल्या ऑर्डरमध्ये पब्लिश केल्या हे आयडेंटिफाय करणं, कारण सगळ्यात पहिला जो एखादी करेक्ट थिअरी पब्लिश करतो त्याला काही एक्स्ट्रा पॉईंट्स मिळतात ॲट द एंड ऑफ द गेम. सो थिअरी फेज म्हणजे टिपिकली आता सगळ्या थिअरी पब्लिश करून झाल्यानंतर आपण एक एक घर त्या आत ॲडव्हान्स करू. आता ज्या थिअरीज पियर रिव्ह्यू स्टेजला पोचल्या आहेत त्या आपण फेसअप टर्न करतो आणि व्हॅलिडेट करतो. आता पर्पल प्लेअरनी सेक्टर 6साठी गॅस क्लाउडची थिअरी पब्लिश केली आहे जी पियर रिव्ह्यू स्टेजला पोचली आहे म्हणून आपण ती रिव्हील केली. आता ह्या स्टेजला पोचल्यानंतर आपण परत एकदा ॲप ओपन करू त्याच्यामध्ये पियर रिव्ह्यूचा ऑप्शन सिलेक्ट करतो. आता इथे सेक्टर 6साठी पर्पल प्लेअरनी गॅस क्लाउडची थिअरी सबमिट केली. करेक्ट. तर हा रिझल्ट बरोबर आहे की सेक्टर 6मध्ये गॅस क्लाउड आहे. सो या केसमध्ये पर्पल प्लेअरची थिअरी व्हॅलिडेट झाली. तर हे आता टोकन जे आहे ते आपण इथेच ठेवणार आणि ह्या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये जितक्या इतर थिअरीची टोकन्स आहेत ती सगळी आपण रिव्हील करू. हे फक्त जर थिअरी बरोबर असेल तरच आपण करणार आहे. आता या केसमध्ये दोघांनी ड्वॉर्फ प्लॅनेटसाठी थिअरी पब्लिश केल्यात आणि या दोघांच्याही त्या चुकलेल्या आहेत. सो आपण ह्या गेममधनं बाहेर करू आणि ज्या ज्या प्लेयर्सनी चुकीच्या थिअरीज पब्लिश केल्यात त्यांचं प्लेयर पॉन जे आहे ते एक एक टाईम स्पेसनी पुढे हलतं त्यांना ॲज अ पेनल्टी म्हणून. आणि ज्या बरोबर थिअरीज आहेत त्या कायम बोर्डवर राहतात. आता समजा या मागच्या थिअरीजमधली एखादी थिअरी बरोबर असती तर ती तशीच राहिली असती इथे. मग त्या केसमध्ये त्या प्लेयरला गेमच्या एंडला काही पॉईंट्स मिळाले असते बरोबर थिअरी पब्लिश करण्यासाठी. एकदा एखाद्या सेक्टरसाठी बरोबर थिअरी पब्लिश झाली की त्या सेक्टरसाठी परत दुसरा कोणी प्लेयर एखादी थिअरी पब्लिश करू शकत नाही. पण एकच प्लेयर डिफरंट टर्न्स थिअरी फेजेसमध्ये एकाच सेक्टरसाठी मल्टिपल थिअरीज पब्लिश करू शकतो. म्हणजे लेट्स से पर्पल प्लेअरनी इनिशियली एका थिअरी फेजमध्ये गॅस क्लाउडची थिअरी पब्लिश केली होती सेक्टर 6साठी, पण पुढे जाऊन त्याला असं कळलं की आपला हा जो अंदाज होता तो चुकला आहे आणि सेक्टर 6मध्ये गॅस क्लाउड नाही आहे पण लेट्स से काहीतरी दुसरं आहे म्हणजे कॉमेट आहे, तर तो त्याच सेक्टरमध्ये दुसरी थिअरी पण पब्लिश करू शकतो गिवन दॅट की या पर्टिक्युलर सेक्टरसाठी अजून कुठली थिअरी बरोबर प्रूव्ह झालेली नाही आहे. आता थिअरी फेजमध्ये आपण जेव्हा पियर रिव्ह्यू करतो तेव्हा लेट्स जी पियर रिव्ह्यू स्टेजमध्ये पोचलेली एखादी थिअरी आहे ती आपण रिव्हील केली आणि पियर रिव्ह्यू केली आणि ती इनकरेक्ट असेल तर ती आपण गेममधनं डिस्कार्ड करून टाकतो आणि त्या केसमध्ये ज्या मागे असलेल्या काही थिअरीज आहेत ज्या अजूनही रिव्हील झालेल्या नाही आहेत त्या फेस डाऊनच राहतात. कारण आपल्याला हे कळलं आहे की आता ही पर्टिक्युलर थिअरी चुकीची आहे. तर इतर कुणी जर बरोबर थिअरी पब्लिश केली असेल तर दे कॅन बी द फर्स्ट प्लेयर्स टू सक्सेसफुली पब्लिश दॅट थिअरी. आपण थिअरी जेव्हा व्हॅलिडेट करतो तेव्हा इरिस्पेक्टिव्ह ऑफ ती थिअरी चुकली आहे का व्हॅलिड आहे ते त्याचे करस्पॉन्डिंग जे मार्किंग्स आहेत ते प्रत्येक प्लेअर बोर्डने आपल्या प्लेअर बोर्डवर करून घेता येतात. सो फॉर एक्झाम्पल ही थिअरी जर बरोबर असेल तर सेक्टर 6मध्ये सगळ्या प्लेयर्सनी
गॅस क्लाउड आता आपल्याला सापडला आहे आणि इतर कुठले ऑब्जेक्ट्स नाही आहेत, तर ते क्रॉस आउट करून गॅस क्लाउडला सर्कल करून घेता येऊ शकतं. सिमिलरली जर ही थिअरी चुकली असेल तर आता आपल्याला हे कळलं आहे की सेक्टर 6मध्ये गॅस क्लाउड नाही आहे, तर त्या केसमध्ये सगळ्या प्लेयर्सनी गॅस क्लाउड सेक्टर 6मधनं क्रॉस ऑफ करून टाकता येऊ शकतो त्यांना. आता थिअरी पब्लिश करण्याच्या मागे बेनिफिट हा आहे त्या पर्टिक्युलर प्लेअरला की जो प्लेअर सगळ्यात आधी थिअरीज पब्लिश करतो किंवा इन जनरल मॅक्झिमम थिअरीज पब्लिश करतो, त्याला जास्तीत जास्त करेक्ट थिअरीजसाठी गेमच्या शेवटी पॉईंट्स मिळतात. पण त्याचा डिसएडव्हान्टेज हाही आहे की म्हणजे इतर प्लेयर्सना आपल्याला जे माहिती असणारं इन्फॉर्मेशन आहे ते रिव्हील होतं. सो थिअरी पब्लिश करताना एसेन्शियली या दोन्ही गोष्टींचा विचार करून त्या पब्लिश करता येऊ शकतात. एकदा थिअरी पब्लिश झाली की आपण परत हा जो ॲरोचा मार्कर आहे तो रोटेट करणं कंटिन्यू करू शकतो. आता आपल्याला तो 1 पोझिशनपर्यंत रोटेट करायचा आहे. सो नेक्स्ट आपल्याला जी फेज इकडे एन्काउंटर झाली आहे ती आहे कॉन्फरन्स फेज. आता स्टँडर्ड गेम मोडमध्ये एकच फक्त कॉन्फरन्स फेज आपल्याला अवेलेबल आहे आणि ती फक्त एकदाच रिझॉल्व करायची असते. म्हणजे नेक्स्ट टाइम जर ही डिस्क रोटेट होऊन परत कॉन्फरन्स फेजला आली तर ती एन्काउंटर करण्यात काही पॉईंट नाही, कारण कॉन्फरन्स फेजमध्ये रिव्हील होणारं इन्फॉर्मेशन हे युनिक असतं, ते एकदाच फक्त रिव्हील होतं. तर आता कॉन्फरन्स फेज एन्काउंटर झाल्या आपण परत ॲपमध्ये जाऊन आपल्याला कॉन्फरन्स फेज सिलेक्ट करता येते. सो इथे मी प्लॅनेट एक्स कॉन्फरन्स सिलेक्ट केली आणि इथे गेमच्या सुरुवातीला आपल्याला जसं कळलं होतं त्याप्रमाणे काय इन्फॉर्मेशन या पर्टिक्युलर फेजमधनं मिळणार आहे ते आपल्याला इथं त्यांनी दाखवलं आहे आणि मी हे सिलेक्ट केल्यानंतर तो ॲक्च्युली ते इन्फॉर्मेशन रिव्हील करेल. फॉर एक्झाम्पल प्लॅनेट एक्स इज विदिन 2 सेक्टर्स ऑफ अ गॅस क्लाउड. तर हे इन्फॉर्मेशन जे आहे ते पब्लिक आहे, ते सगळ्या प्लेयर्सना बघता येतं आणि प्रत्येक प्लेयर हे इन्फॉर्मेशन आपापल्या शीटवर नोट करून घेऊ शकतो. हे इन्फॉर्मेशन मी आता इथे रेकॉर्ड करून घेतलं आहे. प्लॅनेट एक्स इज विदिन 2 सेक्टर्स ऑफ अ गॅस क्लाउड. तर एकदा कॉन्फरन्स फेजचं इन्फॉर्मेशन सगळ्या प्लेयर्सनी रेकॉर्ड केल्यानंतर आपण परत हे मूव्ह करूया. इथे परत एकदा आपल्याला आता थिअरी फेज एन्काउंटर केली आपण, तर तीसुद्धा रिझॉल्व करून घेऊ आपण आणि फायनली म्हणजे जो सगळ्यात मागे असणारा पॉन आहे ब्लू पॉन, त्याच्या सेक्टरला आपण आणून तो ॲरो रेस्ट केला आहे. हे एकदा करून झालं की आपण परत नेहमीप्रमाणे नेक्स्ट टर्न खेळायला घेऊ. आता एंड गेम कधी ट्रिगर होतो तर जसं आपण बघितलं, लोकेट प्लॅनेट एक्स ही ॲक्शन जेव्हा एखादा प्लेअर घेतो आणि प्लॅनेट एक्स आणि त्याच्या 2 ॲडजस्टंट सेक्टर्समधले ऑब्जेक्ट्स तो बरोबर आयडेंटिफाय करतो, तेव्हा इमिजिएटली गेम एंड ट्रिगर होतो. आता गेम एंड ट्रिगर झाल्यावर बरोबर असलं तरीही त्या प्लेयरला 5 टाईम इन्कर करावा लागतो. इथे जसं दिलं आहे प्लॅनेट एक्सच्या ॲक्शनसाठी तसं. तर लेट्स से आता या केसमध्ये ब्लू प्लेयरनी ती ॲक्शन ट्रिगर केली आहे आणि त्यांनी करेक्टली प्लॅनेट एक्स आयडेंटिफाय केलं आहे. आता फक्त टार्गेट आणि सर्वे ॲक्शन्स घेताना व्हिजिबल्स काय जे आहे ते मॅटर करतं. इतर ॲक्शन्ससाठी म्हणजे रिसर्च पब्लिश करताना, थिअरीज पब्लिश करताना, कॉन्फरन्ससाठी किंवा प्लॅनेट एक्स आयडेंटिफाय करताना व्हिजिबल्स काय आहे ते मॅटर करत नाही. म्हणजे इतर सेक्टर्समध्ये जरी प्लॅनेट एक्स असेल तरी ते कुठल्याही पॉईंटला प्लेयर्स लोकेट करू शकतात. आता एखाद्या प्लेअरनी लेट्स से आता ब्लू प्लेअरनी करेक्टली प्लॅनेट एक्स लोकेट केलं तर त्याला 5 टाईम आधी इन्कर करावा लागेल आणि इमिजिएटली गेम एंड ट्रिगर होईल. आता गेम एंड ट्रिगर झाल्यावर जे राहिलेले प्लेयर्स आहेत त्यांना 2 ऑप्शन्स असतात. इधर ते थिअरीज पब्लिश करू शकतात, म्हणजे त्यांना एक शेवटची टर्न मिळते, त्याच्यामध्ये आयदर ते थिअरीज पब्लिश करू शकतात किंवा ते स्वतः प्लॅनेट एक्स लोकेट करू शकतात. आता प्लॅनेट एक्स जर त्यांना लोकेट करायचं असेल तर सेम, म्हणजे त्यांना दुसऱ्या कुठल्या ॲक्शन्स घेता येत नाही, त्यांना त्यांच्या ॲपमध्ये जाऊन प्लॅनेट एक्स लोकेट करायची ॲक्शन घेऊन प्लॅनेट एक्स प्लस त्याच्या 2 ॲडजस्टंट सेक्टर्समध्ये जसं आपण टिपिकली ऑब्जेक्ट्स आयडेंटिफाय करतो ते त्यांना करता येतात आणि त्यांनी जर ते बरोबर आयडेंटिफाय केलं सेम त्या पर्टिक्युलर टर्नमध्ये तर त्याच्यासाठी त्यांना काही पॉईंट्स मिळतात किंवा त्यांना अप टू 2 थिअरीज पब्लिश करता येतात. तर त्या केसमध्ये जसं आपण थिअरी पब्लिश करतो तसं सिमिलरली त्यांना 2 थिअरी टोकन्स ठेवून ती कुठल्याही सेक्टरच्या या सगळ्यात आउटरमोस्ट ट्रॅकमध्ये त्यांना नेऊन त्यात ठेवता येतात. आता थिअरीज पब्लिश करायचा जर ऑप्शन त्या प्लेयर्सनी चूज केला गेम एंड ट्रिगर झाल्यावर, तर जर ते प्लेयर्स 1, 2 किंवा 3 सेक्टर मागे असतील करंट प्लेअरपेक्षा, म्हणजे ह्या केसमध्ये दोन्ही जे प्लेयर्स आहेत ते 4 किंवा 5 सेक्टर्स मागे,
पण एखादा प्लेअर जर 1, 2 किंवा 3 सेक्टर्स मागे असेल ज्या प्लेअरनी गेम एंड ट्रिगर केला आहे त्याच्यापेक्षा, तर त्यांना एकच थिअरी सबमिट करता येते. जर ते त्याच्यापेक्षा जास्त मागे असतील, जसं या केसमध्ये दोन्ही प्लेयर्स आहेत, तर त्यांना अप टू 2 थिअरीज सबमिट करता येतात गेम एंड ट्रिगर व्हायच्या आधी, ट्रिगर झाल्यानंतर. आता हे गेम एंड ट्रिगर झाल्यानंतर ज्या थिअरीज आपण पब्लिश करतो, राहिलेले प्लेयर्स पब्लिश करतात किंवा प्लॅनेट एक्स फाइंड करायचा प्रयत्न करतात, त्याच्यासाठी त्यांचे पॉन्स ॲडव्हान्स होत नाहीत. म्हणजे त्या फक्त ते राहिलेले सगळे प्लेयर्स फक्त ते ॲक्शन घेतात, पण त्यांचे पॉन्स आहेत तिथेच राहतात. फक्त जो प्लेयरनी गेम एंड ट्रिगर केला आहे तो प्लॅनेट एक्स फाइंड करण्याच्या ॲक्शनसाठी जो 5 टाईम इन्कर करावा लागतो तो तेवढ्या ह्याने तो पॉन ॲडव्हान्स करतो. सो दिस इज ऑलवेज द लास्ट पॉन ॲक्शन इन द गेम. याच्यानंतर कुणी आपले पॉन्स हलवत नाही. आता एकदा गेम एंड ट्रिगर झाला आणि राहिलेल्या प्लेयर्सनी त्यांची एक पॉसिबल ॲक्शन घेतली की फायनली आपण ॲपमध्ये एंड गेम आणि रिव्हील ऑब्जेक्ट्स हे ऑप्शन सिलेक्ट करतो. तर हे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला बेसिकली ह्या पर्टिक्युलर गेमचा पूर्ण सोल्युशन मिळतं. म्हणजे प्रत्येक सेक्टरमध्ये काय ऑब्जेक्ट आहे, इन्क्लुडिंग प्लॅनेट एक्स कुठे आहे, ते इन्फॉर्मेशन याच्यातनं आपल्याला रिव्हील होतं. ठीक आहे, तर हे इन्फॉर्मेशन रिव्हील करून आपण आता इतर प्लेयर्स बरोबर सगळ्या शेअर करू शकतो. म्हणजे आणि फायनली गेमचं स्कोरिंग करता येतं प्रत्येक प्लेयर्सना बेस्ड ऑन दिस पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन. आता गेमच्या शेवटी आपल्याला पॉईंट्स कशासाठी मिळतात ते बघूया. सगळ्यात पहिला हा जो कॉलम आहे ते म्हणजे जितक्या थिअरीज आपण सगळ्यात फर्स्ट पब्लिश केल्यात, म्हणजे या थिअरी ट्रॅकमध्ये ज्या पब्लिश झालेल्या थिअरीज आहेत, ज्या व्हॅलिडेटेड थिअरीज आणि बरोबर थिअरीज आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या पब्लिश केलेल्या थिअरीज आपल्या किती आहेत, त्या प्रत्येक थिअरीसाठी आपल्याला 1-1 पॉईंट मिळतो. सो लेट्स से फॉर एक्झाम्पल ह्या प्लेयरनी 3 बरोबर थिअरीज पहिल्या सबमिट केल्या, तर त्याच्यासाठी त्याला 3 पॉईंट्स मिळतात. त्याच्यानंतर प्रत्येक प्रकारच्या थिअरीसाठी त्याला काही पॉईंट्स मिळतात. आता करेक्टली आयडेंटिफाईड ॲस्टेरॉइड्ससाठी पर ॲस्टेरॉइड 2 पॉईंट्स. सो आता या प्लेयरनी 2 ॲस्टेरॉइड थिअरीज पब्लिश केल्यात ज्या बरोबर आहेत, तर त्याच्यासाठी त्याला 4 पॉईंट्स मिळाले. प्रत्येक कॉमेट्ससाठी त्याला 3 पॉईंट्स मिळतात. प्रत्येक बरोबर गॅस क्लाउडसाठी 4 पॉईंट्स आणि प्रत्येक बरोबर ड्वॉर्फ प्लॅनेटसाठी 4 पॉईंट्स. सो या प्लेयरनी बेसिकली 2 ॲस्टेरॉइड्स, 1 कॉमेट आणि 1 गॅस क्लाउड हा करेक्टली आयडेंटिफाय केला आहे. आणि त्या तिन्ही थिअरीज जे त्यांनी पब्लिश केल्यात त्या त्यांनी पहिल्या पब्लिश केल्यात. सो त्याच्यासाठी त्याला ॲडिशनल 3 पॉईंट्स मिळालेत. फायनली प्लॅनेट एक्स लोकेट करण्यासाठी जो सगळ्यात पहिला प्लेयर आहे ज्यांनी प्लॅनेट एक्स लोकेट केलं आहे आणि ज्यांनी गेम एंड ट्रिगर केला आहे, त्याला इमिजिएटली 10 पॉईंट्स मिळतात. इन ॲडिशन जे प्लेयर्स म्हणजे त्यांना ज्या शेवटच्या ॲक्शन्स मिळतात त्यात त्यांनी कुठल्या प्लेयर्सनी जर सक्सेसफुली प्लॅनेट एक्स लोकेट केलं असेल तर त्यांना त्याच्यासाठी पॉईंट्स मिळतात बेस्ड ऑन ते फर्स्ट प्लेअरपेक्षा किती पोझिशन्स मागे आहेत. आता जर एखादा प्लेअर पहिल्या म्हणजे जो गेम एंड ट्रिगर करणाऱ्या प्लेअरपेक्षा 1 पोझिशन मागे असेल तर त्याला 2 पॉईंट्स मिळतात. 2 पोझिशन्स जर तो टाईम ट्रॅकवर मागे असेल तर 4, 3 पोझिशन्स मागे असेल तर 6, 4 असेल तर 8 आणि 5 पोझिशन्स तो जर मागे असेल तर त्याला 10 पॉईंट्स मिळतात. तर या केसमध्ये पर्पल प्लेयरनी पहिलं ऑब्व्हियसली त्यांनी गेस केलेलं नाही आहे प्लॅनेट एक्स, पण एंड गेम ॲक्शन्समध्ये त्यांनी प्लॅनेट एक्स बरोबर गेस केलं आहे आणि तो एंड गेम ट्रिगर करणाऱ्या प्लेअरपेक्षा 4 पोझिशन्स मागे होता. सो त्याला त्याच्यासाठी 8 पॉईंट्स मिळाले. सो फायनल स्कोअर त्या पर्टिक्युलर प्लेअरचा 22 पॉईंट्स आहे. जर 2 प्लेअरचे स्कोअर्स टाय झाले तर प्लॅनेट एक्स लोकेट करण्यासाठी मॅक्झिमम पॉईंट्स ज्या प्लेअरला मिळालेत तो प्लेअर जिंकतो. त्यातही जर टाय असेल तर या बोनस कॅटेगरीमध्ये ज्याला मॅक्झिमम पॉईंट्स मिळाले तो प्लेअर जिंकतो. आणि तरीही टाय असेल तरी ते प्लेयर्स टाईटच राहतात. म्हणजे विनर्स मोर दॅन 1 विनर्स आहेत त्या गेमसाठी.